मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस. लेखिका वैदेही देशपांडे. वाचक मनीषा. भाग 5. हे चक्र कोण थांबविणार. दगडांच्या घरात राहायची माझी पहिलीच वेळ होती. कोटा शहरच मुळी दगडांसाठी प्रसिद्ध असल्याने तिथे सगळी घरे दगडाचीच होती. घरात नुसती जमीन व भिंतीच दगडांच्या नव्हत्या, तर छतसुद्धा दगडांचे होते. तिथे एका घरावरची स्लॅब घालताना बघून मला खूप हसू आले. तिथल्या खाणीतून 10 ते 12 फूट लांब व 4-5 फूट रुंद दगडाच्या स्लॅब काढतात. त्या फार जड असतात. त्यांना उचलणे फार कौशल्याचे काम असते. एका विशिष्ट जातीचेच लोक हे काम करू शकतात. सगळ्या भिंती बांधून झाल्या की पत्त्यांच्या बंगल्यासारख्या मोठ्या मोठ्या स्लॅब आडव्या ठेवून मध्ये सिमेंट भरले की झाले छत तयार. घरातील कपाटे दगडांचीच होती. फक्त वजनामुळे दरवाजे तेवढे करता न आल्याने नाईलाजाने लाकडी केले होते. अर्थात प्रत्येक ठिकाणी वापरलेला दगड वेगळ्या जातीचा आणि प्रतीचा होता. पॉलिश कोटा व संगमरवर ही श्रीमंतांची मक्तेदारी होती. अशा या दगडाच्या घराचा मालक कोट्यामधील मोठा तेलाचा व्यापारी होता. आर्मीचे घर न मिळाल्याने आम्हाला गावात हे घर भाड्याने मिळाले होते. त्या मालकांची अनेक घरे, अनेक व्यवसाय आणि अनेक एजन्सीज होत्या. त्यामुळे ते बरेच प्रसिद्ध होते. स्वतः राहत होते ती हवेली गेटपासून तर बाथरूमपर्यंत संगमरवराचीच होती. लेकीचे वय वर्ष 2 असल्याने तिथेही जायची वेळ आली होती. मालकांच्या व्यवसायाच्या साम्राज्यात त्यांची 3 मुले माना मोडून काम करीत होती. तिन्ही सुना या घराला शोभेचा माल घेऊन आपापल्या डिग्र्या हळूच माहेरी विसरून आल्या होत्या. घोंगट घेऊन वावरताना सासरे दीर समोर आले तर आदर म्हणून जमिनीवर त्या बसत असत. दागिने, उंची साड्या ह्या खाली असलेले स्वतःचे व्यक्तिमत्व पूर्ण त्या विसरून गेल्या होत्या. आमच्या घराला रंग द्यायला पाहिजे व अनेक दुरुस्त्या करायला पाहिजेत अशा 4 नोटिसा आर्मीतर्फे मालकांकडे गेल्या. काही कामाकरता त्या भागात आले असताना त्यांना ह्या घराची व नोटिसांची आठवण झाली. म्हणून अचानक ते आमच्याकडे आले. गृहस्थ अतिशय साधे, वागायला नम्र होते. भीत दुरुस्तीची यादी मी लांबवली. त्यांनी फारसा विचार न करता लगेच मंजूर करून टाकली. मग काय, रंगाचे आणि दुरुस्तीचे काम सुरू होते. तेव्हा एकमेकांच्या घरी जाणे येणे झाले. मेजर साहब म्हणून घरातले सर्वजण त्यांना मान देत. एक दिवस अशाच कामासाठी त्यांचा 4था मुलगा आला. तोपर्यंत त्यांना 4 मुले आहेत हे आम्हाला माहीतच नव्हते. बोलताना इतके दिवस कुठे दिसला नाही असे विचारल्यावर तो म्हणाला, मी अमुक अमुक ठिकाणी नोकरी करतो. आमच्या दोघांचा आ म्हणून झाला. कारण नोकरी करणे त्यांच्या संस्कृतीतच नव्हते. बोलता बोलता मालकांकडे विषय निघाल्यावर ते जरा चिडलेच आणि म्हणाले, बेवकूफ है. चांगला इंजिनियर आहे पण हट्ट फार वेगळेच. धंदा न करता नोकरी करून रिसर्च करावयाचं म्हणतो. बायको पण शिकलेली व नोकरी करणारी हवी होती. आता शिकलेली मुलगी ठीक आहे. माझ्या सर्व सुना ग्रॅज्युएट आहेत. पण लग्न झाल्यावर त्याचा काय उपयोग. पण याला ते पटत नाही. सगळं वेगळंच बोलतो तो. मग थोडे थांबून आमच्याकडे पाहून ते म्हणाले, तुमच्या मुंबईनं त्याला बिघडविलं आहे. चांगला इंजिनियर म्हणजे पवईच्या IITमधून MTech झाला होता. मुंबईत नोकरी केली. तिथले आयुष्य बघून तो आला होता. पवईत नोकरीत असलेले मोकळे आयुष्य त्याला आवडले होते. परंतु त्याच्या आयुष्याबद्दलच्या बदललेल्या कल्पना वडिलांच्या आवाक्या बाहेरच्या होत्या. त्यांना त्या पटतच नव्हत्या की त्या समजती नव्हत्या. आमच्याशी मात्र त्याची चांगली गट्टी जमली होती. आम्ही सुटीवरून परत आलो तर खाली पडलेली धाकट्याची लग्नपत्रिका मिळाली. पत्रिकेवरून त्याला MSc बायको मिळाल्याचे समजले. भेटायला जाऊ म्हणता राहून गेले. असेच एक दिवस रविवारी सकाळी धाकटा दारात हजर. चहा पाणी झाले तर तो चुळबुळत होता आणि मला हळूच म्हणाला, माझ्या बायकोला संध्याकाळी मी घेऊन येतो. अरे, आम्हीच सगळ्यांना बोलवणार होतो, मी घाईने म्हटले. सगळ्यांना नको, आम्ही दोघंच येतो संध्याकाळी, तोही घाईने म्हणाला. त्या दिवशी देवकीचा वाढदिवस असल्याने आमची
इतर मित्रमंडळी जमणार आहेत हे कळल्यावर तर तो खूपच खुश झाला. संध्याकाळी इतर माणसे व मुले जमली. मी त्या दोघांची वाट पाहत होते. मला तिला बघण्याची फार उत्सुकता होती. ते दोघे आले, सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या. तो खूप खूप गप्पा मारत होता. तिला कौतुकाने त्यांचेच घर दाखविले. ये घर तो मामूली लोगों के लिए है ना? तो सामान्य प्रतीचा दगड पाहून ती म्हणाली. हम भी तो मामूली लोग ही है, मी हसून म्हटले. तो जरा वरमला. तिने 2-3 वेळा असेच तारे तोडले. माझी क्षमा मागून तो निघाला. घरातल्यांची परवानगी घेऊन त्याने तिला आमच्याकडे आणले होते. आमच्यात काय विशेष आहे हे तिला समजतच नव्हते. तिलाच काय मलासुद्धा समजत नव्हते. त्यांच्या तोलामोलाची अनेक माणसे त्यांना ओळखत होती. मग त्याने अपूर्वाईने तिला आमच्याचकडे का आणले? थोड्या दिवसांनी आम्हाला आर्मीचे घर मिळाले. त्यामुळे ते घर सोडायची आम्हाला वेळ आली. तोपर्यंत आमची त्या कुटुंबाशी बऱ्यापैकी मैत्री झाली होती. घराचा ताबा घ्यायला धाकटा आला आणि म्हणाला, भाभीजी चूक झाली, महाराष्ट्रीयन मुलगी करायला पाहिजे होती. मग वातावरण जरा हलके करण्यासाठी दिलीपच म्हणाला, नको रे बाबा, बरोबरच्या बनवून त्या डोक्यावर मिरे वाटतात. त्यावर तो तत्परतेने म्हणाला, बरोबर आहे, हेच मला हवं आहे. मला माझ्या बायकोला बरोबरचं म्हणून वागवायचं आहे. पण तिच्यावर रूढींचं, आजूबाजूच्या वातावरणाचं इतकं ओझं आहे की हे नवीन अस्तित्व तिला पेलवतच नाही. कुणाकडे गेलं की बायका आत, पुरुष आले की घुंगट. मला मोकळं आयुष्य हवं आहे. घुंगट घ्यावा लागणार नाही असं तुमचंच घर होतं म्हणून मी मोठ्या कौतुकानं तुमच्याकडे तिला आणलं. पण तिनं असं वातावरण पाहिलंच नाही तर ती तशी कशी वागणार? ह्या डिग्र्या पण फसव्या आहेत. परवा माझ्या पुतणीला बरं नव्हतं म्हणून क्रोसिन संपलं तर डिस्पिरिन दे, ही औषधं पुष्कळ सारखीच असतात असं तिला सांगितल्यावर ती म्हणाली, हे तर मला माहीतच नव्हतं. शिक्षण रोजच्या जीवनात वापरायचं असतं याची मुळी तिला कल्पनाच नाही. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे कुणीही बदलायला तयार नाही. बदला हे म्हणणारा मी वाईट आणि वेगळा आणि विचित्र ठरतो. त्याची तडफड पाहून मला फार वाईट वाटले. अर्धे कोटा शहर विकत घेण्या इतका पैसा असलेला मुलगा घरी तो व बायको समानतेने वागतील असे वातावरणसुद्धा तयार करू शकत नव्हता. ही रूढी संवेदनक्षम व्यक्तींना, मग ती बाई असो अगर पुरुष, रोज थोडे थोडे करून मारतच असते. काही वेळा वाटते आपला पूर्ण समाज ह्या बंदिस्त वातावरणात घुसमटत आहे. त्याला नवीन प्रकाश देणार तरी कोण? व्यक्तिशः मला रूढीच्या जंगलातून जाताना अनेकदा ओरखडे उठले होते. पण केवळ नशिबाने अत्यंत सुशिक्षित, मनाने अत्यंत प्रगत असे आईवडील मिळाले. तर तेवढ्याच जबरदस्त योगाने तितकी सुसंस्कृत व मनाने उदार सासरची मंडळी मला मिळाली होती. त्यामुळे रूढींच्या काट्यांनी रक्तबंबाळ व्हायची वेळ कधीच आली नव्हती. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशामधील बायकांची अवस्था पाहिली की इरावतीबाईंना स्मरून त्यांच्यासारखेच मला म्हणावेसे वाटते. देवा तुझे लाख लाख आभार, महाराष्ट्रात जन्म दिलास. महाराष्ट्रात बायकांची स्थिती बरी आहे ह्या विधानाला ज्यांचे आक्षेप असतील त्यांनी वरील प्रांतात एक फेरफटका मारावा. महाराष्ट्रात बायकांचे शिक्षण इतर प्रांतापेक्षा आधी सुरू झाले. फुले, आगरकर, कर्व्यांनी शिक्षणाबरोबरच प्रबोधनाला सुरुवात केली. त्यावेळेस त्यांना कडवा विरोध झाला. समाजाचा रोष पत्करावा लागला. तरीही त्यातून एक प्रक्रिया सुरू झाली. कुठेतरी कमी प्रमाणात का होईना समाज विचार करू लागला. थोडेसे का होईना आत्मपरीक्षण करू लागला. हे विचार कुठेतरी झिरपायला लागले. ही विचारवंतांची साखळी या ना त्या रूपाने आजही सुरूच आहे. बायकांना आपल्या ताकदीची जाणीव झाली. समाज एक व्यक्ती म्हणून स्त्रीला स्वीकारू लागला तर तिचे काही अधिकार मान्य करू लागला. बंगाल सोडून इतर प्रांतात शिक्षणाचा प्रसार उशिरा झाला तर प्रबोधन अजिबात झाले नाही. इतर प्रांत फिरल्यावर सामाजिक जाणीवेची उणीव प्रकर्षाने जाणवते. विचारवंतांची वानवा लगेच लक्षात येते. ह्याचा परिणाम म्हणून सामान्यांची विचारसरणी अजून थोडी बुरसटलेलीच आहे. शिक्षणाचा प्रसार झाला तरी परंपरागत आलेल्या बऱ्याच गोष्टी तशाच सुरू आहेत. अनेक लहान प्रसंगातून हे चित्र दिसते. असेच एकदा कोट्याला एका प्रसूतिगृहाच्या लॅबॉरेटरीत मी काम करत होते.
काही विशिष्ट जातीच्या बायका नाव घ्यायला आल्या की डॉक्टरीनबाई दरडावून सांगायच्या, जेवायला देणार असाल तर नाव घाला, नाहीतर पोलिसांना बोलवेन. प्रथम मला या संभाषणाचा अर्थबोध झालाच नाही. नंतर कळले की या जातीत प्रसूती झाल्यावर 36 तास काहीच खायला देत नाही. त्या पाठीमागे विचार असा होता की ज्या बायका धडधाकट आहेत त्यांचा निभाव लागेल, ज्या अशक्त आहेत त्या सोसू शकणार नाहीत. म्हणजे कमजोर मातेपासून पुढची संतती नको. वा रे न्याय! पुरुष अशक्त असेल तर त्याला शिक्षा कोण देणार? राजस्थानमधील मुलींना जन्मतः मारण्याची प्रथा पुस्तकातून मी वाचली होती, पण ही त्यावरची कडी होती. 21व्या शतकात या प्रथा अस्तित्वात असतील यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. स्त्री या व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्वच नाही. तिची सासरी असलेली किंमत माहेरहून आणलेल्या वस्तूंवरून ठरणार. अमुक बोलायचे नाही, तमुक करायचे नाही, अशा अनंत अटी. घर की इज्जतचा सारखा बाऊ आणि त्याच फालतू गोष्टींचा हिंदी सिनेमांमधून उदो. त्यामुळे काही वेळा इतक्या साध्या साध्या अनुभवातून इतके विदारक चित्र डोळ्यासमोर येते की मन विषण्ण होऊन जाते. असेच एकदा अंदमानला असताना सुट्टीवरून परत गेल्यावर दरम्यानच्या काळात शेजारीण बदललेली होती. नवीन शेजारणीने आम्ही पोहोचल्यावर तत्परतेने चहा आणि खायला काही पाठवून आमचे स्वागत केले. मी पण भांडी परत करताना बरोबर आणलेले बेसनाचे लाडू पाठविले. नंतर आमची ओळख झाली. ती उत्तर प्रदेशाच्या खेड्यातून आलेली होती. एक दिवस ती म्हणाली, लाडू छान होते ग, कुणी केले होते? धाकट्या नंदेनं दिले होते, मुलींना खूप आवडतात ना म्हणून. दरवर्षी त्या आठवणीने करून देतात, मी कौतुकाने सांगितले. ससुराल वालों बेटियों के लिए असली घी के लड्डू दिए. तिच्या ह्या प्रतिक्रियेने मी चक्रावले. तशी ती म्हणाली, अगं आमच्याकडे कुठलीही चांगली गोष्ट सुनेला किंवा मुलींना दिली जात नाही, आणि त्यातल्या त्यात कौतुकानं चांगलं काही मिळालंच तर नवऱ्याला किंवा मुलांना पहिले. आम्ही बायकांना अगर मुलींना काहीच किंमत नसते. म्हणूनच तुझ्या नंदेनं कौतुकानं मुलींसाठी लाडू दिले याचं आश्चर्य वाटलं. माझ्या आईनं सुद्धा माझ्यासाठी लग्नासाठी मला आवडतात म्हणून तुपातले लाडू केले नसतील, पण लग्न झाल्यावर सासरच्या लोकांसमोर इज्जत जायला नको किंवा ती वाढायला हवी म्हणून लग्न झाल्यावर तुपातले लाडू करून ती पाठवेल असा विरोधाभास आहे. सासरी मी आजारी पडले तर माझी सेवा करायला आई कुणाला तरी पाठवते, कारण सासरच्या कुणीच माझी सेवा करायची नसते. आहे की नाही गंमत? आता घरातले कुणीही माणूस आजारी पडले तर त्याचे इतर लोकांनी करावायचे नसेल तर ते घर कशाला म्हणायचे? या रीतिरिवाजांमुळे घर नाती कोमेजून जातात. चांगल्या नात्यांना अनेक अनावश्यक बंधने पडतात. आमचे एक मित्र पुण्याला बदली झाल्यावर मुंबईत असणाऱ्या 4 वर्षात न भेटलेल्या बहिणीकडे जायचे टाळत होते. कारण एवढेच की जाताना 3-4 हजार रुपयांच्या गोष्टी घेऊन जायला पाहिजे याचा दबाव. माझ्या कित्येक मैत्रिणींना सुटीवर जायचे म्हणजे अंगावर काटा यायचा. घरातल्या प्रत्येकाला काहीतरी नेले पाहिजे या बंधनामुळे. सुट्टीवर जायचे म्हणजे आम्हा चौघांना पंख फुटायचे. पुण्यात आमच्या दोघांच्याही भावा बहिणींमध्ये अनेक कार्यक्रम आखायला सुरुवात व्हायची. भेटवस्तू नसायच्याच असे नाही, पण जे काही असेल ते परवडणारे असायचे. उत्तरेत सर्वांचाच अतिरेक आहे. मिठाई, फळे, भेटवस्तू, सुकामेवा या गोष्टींना दरबंदच नसतो. लग्नाच्या वेळेस ह्या उतुमाताला उधाणच येते. हल्ली महाराष्ट्रीयांनी सुद्धा साधेपणा सोडून उत्तर प्रदेशी अगर पंजाबी भपका आणायला सुरुवात केली आहे. अनेक रीती या मनात नसताना केवळ देखाव्यासाठी अगर मोठेपणासाठी पाळल्या जातात. सर्वात वाईट कशाचे वाटत असेल तर ह्या रूढी, जुने विचार व अन्यायाला बळी पडणाऱ्या स्त्रियाच या सर्वांचे समर्थन करतात. शिक्षणाने अधिकार कळायला लागले आहेत, पण दुसऱ्याचे अधिकार जपणे हे त्यातले एक कर्तव्य आहे हे माहीतच नसते. काही वेळा शिक्षणाने विचार रुंद व्हायच्या ऐवजी स्वार्थ राबविण्याचीच अक्कल वाढते की काय अशी शंका येते. अमेरिकन स्वातंत्र्याचे गोडवे गाणाऱ्या पिढीला त्यांच्याप्रमाणे 18व्या वर्षी स्वातंत्र्य हवे असते, पण तीच पिढी दुसरीकडे हिंदू संस्कृतीच्या अनुसार आईवडिलांच्या मिळकतीवर वारसा हक्क सांगायला तत्पर असते. अमेरिकेतील मुले स्वप्नातसुद्धा आईवडील त्यांची संपत्ती आपल्याला देतील असे गृहीत धरत नाहीत. पालक पण
हे बंधन पाळतीलच असे नाही. आपल्या दृष्टीने ते तोट्याचे असल्याने तेव्हा लगेच हिंदू संस्कृतीचा पुळका येतो. मुलांच्या बरोबरीने शिक्षण पाहिजे म्हणणारी मुलींची पिढी आईवडिलांची जबाबदारी उचलेल? प्रथम तिच्या नवऱ्याचाच विरोध होईल. आपली मिळकत खर्च करण्याचा अधिकार किती बायकांना मिळेल, आणि समजा मिळाला तर किती मुली आईवडिलांच्या म्हातारपणासाठी खर्च करावयास तयार होतील? त्यावेळेस सोयीस्कररित्या ती भावाची जबाबदारी होईल. पालकांनाही मुलींकडून काही घेणे अपमानास्पद वाटते. मुलाला व मुलीला सारखे शिक्षण दिले तर म्हातारपणाच्या अडचणींची जबाबदारी पण दोन्ही मुलांची असावयास पाहिजे. पण रीतिरिवाज पाळण्यास संस्कृतीच्या प्रेमापेक्षा सोय व स्वार्थ पाहिला जातो. मनातली न्यायबुद्धी बाजूला सारून पथ्यावर पडणाऱ्या प्रथा तेवढ्या पाळायच्या असा नवीन प्रकार सुरू झाला आहे. त्याला बायका व पुरुष दोघेही सारखेच जबाबदार आहेत. नंदा माहेरपणाला आल्यावर चमचासुद्धा उचलत नाहीत, इतका आराम करतात म्हणून कुरकुरणाऱ्या अनेक बायका स्वतः माहेरी गेल्यावर नोकरी करणाऱ्या वहिनींची यत्किंचितही काळजी करीत नाही. मी काम केले तर आईला माहेरपण केले असे वाटत नाही, म्हणून तिच्या सुखासाठी मी अशी बसते, अशी पळवाट सांगतात. आहेर भेटींमुळे खूप आर्थिक ओझे होते असे म्हणणारी आईवडिलांकडून परिस्थिती नसतानाही भेटी स्वीकारते. मग वाटते हे चक्र कोण थांबविणार? असाच एक क्षुल्लक प्रसंग मला अस्वस्थ करून गेला. देवकीच्या वर्गातली अनु सर्व विषयात नापास झाली. शाळेकडून त्याच वर्गात ठेवले जाईल अशी तंबी मिळाल्यावर आई जागी झाली. मी तोच वर्ग दुसऱ्या शाळेत शिकवते व देवकीचा अभ्यास घेते हे माहीत असल्याने घाईघाईने माझ्याकडे ती आली. गळ घालून मला शिकवणी घ्यायला लावली. वडिलांच्या 2 फॅक्टरीज असल्याने त्यांना फुरसत नव्हती. तिचा 10वीतला भाऊ तिला रोज नवीन नवीन गाडीतून सोडायला यायचा. इतक्या लहान वयात त्याला गाडी कशी देतात असे विचारल्यावर तो गाडी कशी छान व जोरात चालवतो त्याचं घरात किती कौतुक होतं असे अनुने मला सांगितल्यावर मी गप्प बसले. एक दिवस शिकवणी झाल्यावर अनु म्हणाली, मॅडम, देवकी आणि सईंना आज माझ्याकडे पाठवाल का? काय गं, काय विशेष? मी विचारले. आज ना माझा वाढदिवस आहे, अनु म्हणाली. अगं, मग हे आधी नाही का सांगायचंस? तू आलीसच का? जा लवकर घरी जा, सर्व वाट पाहत असतील तुझी, मी म्हणाले. छे, घरी कुणालाच बोलावलं नाही आहे. मीच हट्ट करून आईला सांगितलं की मी देवकी आणि सईंना घेऊन येईन. मी त्यांना बरोबर नेलं तर आई बाजारातून काही आणेल आणि जवळच्या दोघींना पण बोलवेल, मग आम्ही खेळू. तेव्हा वाजले होते 7. मी तिची समजूत काढून सांगितले की उद्या देवकी सई लवकर तुझ्याकडे येतील. बाकी दोघींना पण सांग, म्हणजे तुम्हाला खेळायला वेळ मिळेल. आजच आईला उद्याचा कार्यक्रम सांग हां. दुसऱ्या दिवशी मोठे प्रेझेंट घेऊन 2-4 खेळाची तयारी करून मुली गेल्या. बाजारातले समोसे जिलेबी खाऊन आल्या. घरातल्या फारशा कुणी अनुच्या वाढदिवसात रस घेतला नाही. हे पाहून देवकीला जरा वाईट वाटले. तशी ती कालपासूनच अस्वस्थ होती. आल्यावर मला म्हणाली, आई, अनु इतकी श्रीमंत आहे तर तिच्या आईनं तिचा वाढदिवस चांगला का गं नाही केला? आम्ही महिनाभर आधी तुला सांगत असतो हे कर ते कर म्हणून. पुण्यात असलो तर आत्या, काका, मावशी, मामा, मामी, आजी, आजोबा सगळे कौतुक करतात. आज तिच्या घरातल्या कुणी फारशी दखलसुद्धा घेतली नाही गं. माझ्याजवळ उत्तरच नव्हते. काही दिवसांनी अनुची आई नटून थटून कार्ड घेऊन आली. काय तर म्हणे मुलाचा वाढदिवस आहे आणि कॉकटेल पार्टी आहे. मग मात्र माझा राग अनावर झाला. अहो, अनुच्या वाढदिवसाला तुम्हाला तिच्या 4 मैत्रिणी जड होतात आणि मुलाच्या वाढदिवसाला कॉकटेल पार्टी देतात. दोन्ही तुमचीच मुलं आहेत ना? मी संतापून विचारले. तर ती म्हणते कशी? आमच्या कुटुंबात मुलगा एकच आहे आणि सगळ्यांचा तो लाडका आहे. 4-5 मुली आहेत. कुणाचे वाढदिवस करायचे आणि असली कौतुकं केली की मग लग्नानंतर फार जड जातं. मुलींचे हट्ट पुरविणं ही आमच्या कुटुंबाची प्रथाच नाही. हा शेवटचा टोमणा मला तिने मारला. छान, म्हणजे नंतर सासरी कौतुक होणार नाही म्हणून माहेरी पण करावायचे नाही. त्या मुलीला सगळ्या बाजूंनी नाडायचे, कोंडायचे. मग काळाच्या ओघात एक दिवस घरातली सर्व सूत्रे तिच्या हातात येतात. सासू म्हणजे घरातली करती या पदवीला ती मग पोहोचते.
आतापर्यंत झालेल्या अन्यायाचा वचपा ती पुढच्या पिढीला आपल्या मनासारखे वागवून आणि जुलूम करून भरून काढते. ज्या रूढीचा त्रास तिला स्वतःला झालेला असतो तो सर्व त्रास विसरून त्याचेच ओझे ती नवीन पिढीवर टाकते. त्यासाठी प्रसंगी आपल्या नात्याचे वरिष्ठपणाचे भांडवल करायला सुद्धा ती पुढे मागे बघत नाही. पिढ्यानपिढ्या हे असेच चालू असते. हे चक्र कोण थांबविणार? ह्या दगडाच्या भिंतीतून सामाजिक जाणीव कधी आत जाणार? मला तर चित्र फारसे आशादायक वाटतच नाही. हे असेच चालणार. उद्या अनु पण आपल्यावर झालेल्या अन्याय विसरून फक्त तिच्या मुलांचाच वाढदिवस ती कदाचित साजरा करणार.